सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। सिलेंडरचा दरात वाढ होण्याची शक्यता। युद्धात इराणचे मोठे नुकसान झाले आहे। अमेरिकेनेही इराणवर हल्ला केले आहेत। या युद्धाने आता संपूर्ण जगाने धसका घेतला आहे, कारण या संघर्षामुळे इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। आखाती देश हे जागतिक राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिलेले आहेत। या देशांकडे ऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या तेलाचा मोठा साठा आहे। याच आखाती देशांतून भारतासह जगभरातील अनेक देशांना नैसर्गिक वायू, कच्च्या तेलाचा पुरवठा होतो। परंतु आता इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे या इंधन पुरवठ्याची साखळी बाधित होण्याची शक्यता आहे। इराणने कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या देशांतील अमेरिकन लष्करी तळांवरही हल्ले केले आहेत। कतार हा एलएनजीची निर्यात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे। या देशावरही इराणने हल्ला केल्यामुळे युद्धाची भीषणता आणखी वाढू शकते। कतारकडून एलएनजीची मोठ्या प्रमाणात खरेदी करतो, परंतु आता आखाती देशात हा संघर्ष पेटल्यामुळे भविष्यात भारतात गॅस सिलेंडरचा भाव वाढण्याची शक्यता आहे। कच्च्या तेलाची किंमत वाढल्यामुळे भविष्यात नैसर्गिक वायू देखील महाग होऊ शकतो। जय पवार याचा खळबळजनक दावा। अजित पवार यांच्या निधनाला महिना उलटत नाही तोच त्यांचे पुत्र जय पवार यांनी या अपघातासंदर्भात अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे। ज्या VSR कंपनीच्या विमानात अजित पवारांचा अंत झाला, त्या कंपनीचा मालक रोहित सिंह हे उड्डाणादरम्यान पायलटच्या सीटवर झोपलेले असल्याचा एक व्हिडिओ जय पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे। अशा प्रकारचा गंभीर निष्काळजीपणा करणाऱ्या कंपनीवर आणि त्यांच्या मालकावर कारवाई करण्याची मागणी जय पवार यांनी केली आहे। जय पवारांची DGCA कडे मागणी। जय पवार यांनी अत्यंत भावुक पोस्ट लिहिली आहे। जय पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये VSR कंपनीचे मालक रोहित सिंह हे मुख्य पायलटच्या सीटवर बसलेले असून उड्डाण सुरू असताना ते चक्क झोपलेले दिसत आहेत। माझ्या वडिलांना आपण गमावले, ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे। या व्हिडिओमध्ये VSRचे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत। आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही। हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे। मी DGCA कडे ठामपणे मागणी करतो की या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी। संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSRची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। ही एका मुलाची आर्तहाक आहे, माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी, असं जय पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलं। राज्याची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर पडणार। राज्यातील 19 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांकडे डोळे लावून बसलेल्या राजकीय पक्षांना आणि इच्छुकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत जाहीर करू नयेत, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत। यामुळे निवडणुकांचे बिगुल पावसाळ्यानंतर म्हणजेच थेट पुढील वर्षी वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाची एकूण टक्केवारी 50% मर्यादेपेक्षा जास्त झाल्याचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे। राज्य सरकारने अंतिम आदेशाच्या अधीन राहून निवडणुका घेऊ द्या, अशी विनंती केली होती, परंतु न्यायालयाने 50% मर्यादेचे उल्लंघन होत असल्याचा मुद्दा निकाली लागेपर्यंत निवडणुकांना परवानगी देण्यास नकार दिला। आता या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलै 21 रोजी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार आहे। 50% आरक्षण मर्यादेचे उल्लंघन न झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या आहे, तर सगळ्याच नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत। मात्र या ठिकाणी देखील 50%ची मर्यादा ओलांडलेल्या नगरपंचायत, नगर परिषदांवर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची टांगती तलवार कायम आहे। शेतकऱ्यांना मोठा धक्का। अमेरिका-इराण संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे। या परिस्थितीचा थेट फटका भारताच्या कृषीमाल निर्यातीला बसला आहे। सध्या फळे, भाजीपाला आणि इतर कृषी उत्पादनांची हवाई मार्गे होणारी निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे। ही स्थिती अशीच कायम राहिली तर येत्या महिन्यात आंबा निर्यातीवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यापारी आणि निर्यातदार व्यक्त करत आहेत। भारतामधून संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कुवेत, कतार, बहरीन, इराक, जॉर्डन, इराण आणि इस्रायल या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळे, भाजीपाला आणि कृषी उत्पादनांची निर्यात केली जाते। त्याचबरोबर या देशांतून भारतात खजूर, सुकामेवा आणि इतर अन्नपदार्थांची आयात होते। गत आर्थिक वर्षात आखाती देशांबरोबर भारताची सुमारे 2008 कोटी रुपयांची निर्यात आणि 6670 कोटी रुपयांची आयात झाली होती। चालू आर्थिक वर्षातही निर्यात, आयात व्यवहार समाधानकारक गतीने सुरू होते। मात्र सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे ही साखळी अचानक खंडित झाली असून विशेषतः हवाई मार्गे होणारा व्यापार पूर्णपणे थांबला आहे।
सध्या विमानसेवा अनिश्चित झाल्याने ताज्या फळे व भाजीपाल्याची निर्यात करणे अशक्य झाले आहे. जरी समुद्री मार्गावरील व्यापार सुरू असला तरी संघर्ष दीर्घकाळ चालल्यास जहाज वाहतुकीवरही परिणाम होण्याची भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषतः वेळेवर पोहोचणे आवश्यक असलेल्या नाशवंत मालासाठी हा मोठा धोका मानला जात आहे. राज्यात तापमान वाढणार, उन्हाचा तीव्र झळा जाणवायला लागल्या आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीनं झोडपल्यानंतर आता उन्हाचे चटकेही तीव्र बसणार आहेत. यंदा वेळेआधीच उन्हाळा येण्याचे संकेत स्कायमेटने वर्तवले आहेत. राज्यातून आता थंडीने पूर्णपणे गायब झाली असून प्री मान्सून हंगामात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या काही भागांत दिसणारे ढगाळ वातावरण आता निवळणार असून उन्हाचा कडाका भयंकर वाढण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानाचा पारा 36 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात निसर्ग बहरलेला असायचा आणि हवामान सुखावह असायचे. मात्र गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचे चक्र बदलले आहे. मार्च महिना सुरू होताच कडक उन्हाचे चटके बसू लागले आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते मार्चच्या उत्तरार्धात राजस्थान आणि मध्य भारतामध्ये तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचते, ज्याचे थेट चटके महाराष्ट्रालाही बसतात. यामुळे रब्बी पिकांच्या काढणीवर आणि गुणवत्तेवर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात सध्या पाऊस किंवा अवकाळीची कोणतीही शक्यता नाही. हवामान पूर्णपणे कोरडे राहणार असून तापमानात झपाट्याने वाढ होईल. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुंबईसह कोकण किनारपट्टीवर आता आर्द्रता वाढणार आहे. उत्तर पश्चिम दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे काही काळ धुळीचे प्रमाण वाढू शकते, मात्र पाऊस पडणार नाही. दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली या भागांत काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसले तरी पावसाची शक्यता धुसर आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याचा खळबळजनक दावा. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले आणि गेले, पण ज्यांच्या नावाचा दरारा मंत्रालयातील 6व्या मजल्यापासून ते गावच्या चावडीपर्यंत सारखाच आहे, असे एकमेव नाव म्हणजे अजित पवार. अजित पवारांची कार्यशैली ही कोणत्याही कॉर्पोरेट मॅनेजरला लाजवेल अशी होती. दादा नेहमीच पहाटेच्या सुमारास कामाला करायचे. सकाळी अजित पवार फाईल्सचा निपटारा करत असतात किंवा प्रकल्पांच्या जागेवर जाऊन पाहणी करत असतात. सकाळी 7 वाजता अधिकाऱ्यांची बैठक घेणे हा त्यांचा शिरस्ता होता. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माळेगाव कारखान्याला भेट दिली. त्यावेळी त्यांनी दादांची सकाळी कशी सुरू व्हायची याविषयीची एक आठवण सांगितली. दिवंगत अजित पवार हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी ब वर्ग गटातून निवडून आले होते. पण त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे ही जागा रिक्त झाली आहे. त्यांच्या जागी आता त्यांच्या पत्नी तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ब वर्ग गटातून बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यानुसार आज त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात येणार होती. त्यासाठी सुनेत्रा पवार आज सकाळीच कारखान्यावर पोहोचल्याही होत्या. पण निवडणूक निर्णय अधिकारी आज अचानक आजारी पडल्यामुळे ऐनवेळी ही निवड लांबणीवर पडली. त्यावेळी दादा सकाळी कोणाला फोन करायचे याविषयी सांगितले. अनेक कारखान्यांना मी पण अधूनमधून भेट देत होते. मला कारखान्याबाबत सखोल माहीत नसली तरी माझी तोंड ओळख आहे. त्यामुळे काम करताना जरी अडचणी आल्या तरी सहकाऱ्यांमुळे अशक्य होणार नाही. माझ्याकडून कुठल्याही प्रकारच्या ना आवडणाऱ्या गोष्टी घडणार नाही त्याची मी काळजी घेईल. कारखाना कसा चांगला चालेल याकडे माझं लक्ष असेल असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. सुनेत्रा पवार म्हणाल्या की गेली काही वर्षे अजितदादांची सकाळ कारखान्याच्या एमडींना फोन करण्यापासून सुरू व्हायची. अनेकदा मीही त्यांच्या सोबत विविध कारखान्यांना भेटी दिल्या आहेत. कारखान्याबाबत सखोल तांत्रिक माहिती नसली तरी माझी तोंडओळख आहे. त्यामुळे काम करताना अडचणी आल्या तरी सहकाऱ्यांच्या मदतीने त्या सोडवता येतील याचा मला विश्वास आहे.